नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. आपल्या आजूबाजूला, रस्त्यांवर, दुकानांवर जे वेगवेगळे दिवे दिसतात ना, ते नक्की कसे काम करतात? चला, या प्रकाशाच्या दुनियेत एक फेरफटका मारूया. ही सगळी माहिती आपल्यासाठी तयार केली आहे माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने. कधी रात्री शहराकडे पाहिलंय? पिवळे, पांढरे शुभ्र, निळे, गुलाबी कितीतरी रंगांचे दिवे दिसतात. हे इतके वेगवेगळे रंग आणि दिवे, यामागे नेमकं काय विज्ञान आहे? चला, आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आज आपण काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण सर्किट म्हणजे काय हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. त्यानंतर निऑन दिवे, रस्त्यावरचे पिवळे सोडियम वेपर दिवे आणि मग तीव्र प्रकाश देणारे मर्क्युरी वेपर दिवे कसे चालतात हे पाहू. कुठलाही दिवा कसा पेटतो हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी विजेचं सर्किट कसं काम करतं हे माहीत असायला हवं. ही अगदी बेसिक गोष्ट आहे. हे बघा, हे आहे एक साधं सिरीज सर्किट. यात वीज एकाच सरळ मार्गाने वाहते, म्हणजे एका दिव्यापासून दुसऱ्या दिव्याकडे. याचा एक साधा अर्थ असा की जर यातला एक दिवा जरी बंद पडला तर पूर्ण सर्किटच तुटतं आणि दुसरा दिवा पण विझतो. ही रचना लक्षात ठेवली की पुढचं तंत्रज्ञान समजायला सोपं जातं. चला तर मग आपल्या पहिल्या प्रकारच्या दिव्याकडे वळूया, निऑन. मोठमोठ्या पाट्यांवर आणि जाहिरातींमध्ये जे आकर्षक रंगीबेरंगी दिवे दिसतात ना, ते याच तंत्रज्ञानाने बनतात. निऑन दिव्याची रचना तशी खूप सोपी असते. एक काचेची बंद नळी असते आणि तिच्या दोन्ही टोकांना इलेक्ट्रोड्स बसवलेले असतात. बस. पण याच साध्या रचनेत रंगांची सगळी जादू लपलेली आहे. तर या दिव्यामध्ये काय काय असतं? एक काचेची नळी, 2 इलेक्ट्रोड्स आणि आतमध्ये भरलेला निऑन किंवा आर्गॉनसारखा वायू. पण खरी गंमत तेव्हा सुरू होते जेव्हा उच्च व्होल्टेजमुळे या नळीतला वायू पेट घेतो आणि प्रकाशमान होतो. आणि या सगळ्या प्रक्रियेतला खरा हिरो आहे हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. तो काय करतो? तर घरातल्या सामान्य व्होल्टेजला तो अनेक हजार व्होल्ट्सपर्यंत वाढवतो. कारण आतल्या वायूला चमकवण्यासाठी इतक्या जास्त व्होल्टेजची गरज असते. अच्छा, पण मग हे वेगवेगळे रंग येतात कुठून? गंमत अशी आहे की यात फक्त वायूचाच खेळ नाहीये. काचेच्या नळीच्या आत वेगवेगळ्या रासायनिक पावडरचा लेप दिलेला असतो आणि यामुळेच आपल्याला ते आकर्षक हिरवे, निळे, गुलाबी रंग बघायला मिळतात. चला आता पुढे जाऊया. आपण अशा दिव्याबद्दल बोलूया जो आपल्याला महामार्गांवर आणि रस्त्यांवर रोज दिसतो. तो सोनेरी पिवळा प्रकाश देणारा दिवा. या सोडियम दिव्याच्या आतमध्ये एक यू आकाराची नळी असते आणि त्यात सोडियम भरलेलं असतं. आणि हा दिवा चालू करण्यासाठी एक खास सर्किट लागतं, ज्यात एक विशेष प्रकारचा ट्रान्सफॉर्मर असतो. हा दिवा सुरू होण्याची प्रोसेस पण खूपच रंजक आहे. सुरुवातीला तो गुलाबी रंगाचा मंद प्रकाश देतो. मग जसजसा तो गरम होत जातो तसतसा त्याचा रंग बदलून तो पूर्णपणे पिवळा होतो. पुढच्या वेळी रस्त्यावरचा दिवा सुरू होताना दिसेल तेव्हा हे नक्की आठवून बघा. हा पिवळा प्रकाश डोळ्यांना जास्त त्रास देत नाही आणि धुक्यातही बराच दूरपर्यंत दिसतो. आणि म्हणूनच याचा वापर प्रामुख्याने रस्त्यांवरच्या दिव्यांसाठी केला जातो. आता वळूया आपल्या शेवटच्या दिव्याकडे. हा दिवा त्याच्या शक्तिशाली आणि तेजस्वी पांढऱ्या प्रकाशासाठी ओळखला जातो, जो मोठ्या जागा उजळून टाकण्यासाठी वापरतात. याची रचना थोडी वेगळी असते. यात 2 नळ्या असतात आणि त्यासोबतच एक तिसरा छोटा स्टार्टिंग इलेक्ट्रोड असतो. दिवा सुरू करण्याची सगळी जबाबदारी या छोट्या इलेक्ट्रोडची असते. दिवा सुरू होताना काय होतं? वीज आधी मुख्य आणि या लहान सहाय्यक इलेक्ट्रोडमधून जाते. यामुळे आतला वायू तापतो आणि एकदा का वायू पुरेशा प्रमाणात तापला की मग मुख्य इलेक्ट्रोड्समध्ये एक प्रखर प्रकाश निर्माण होतो. हे दिवे खूपच पॉवरफुल असतात. त्यामुळे त्यांचा वापर महामार्ग, कारखाने, मोठी मैदाने किंवा औद्योगिक क्षेत्र अशा मोठ्या जागा उजळण्यासाठी केला जातो. तर ह्या दोन्ही दिव्यांमध्ये महत्त्वाचे फरक काय आहेत? सोडियम दिवा पिवळा सोनेरी प्रकाश देतो, तर मर्क्युरी दिवा पांढरा. दोन्ही दिवे पूर्णपणे सुरू व्हायला थोडा वेळ घेतात, पण त्यांच्या रंगामुळे आणि तीव्रतेमुळे त्यांचे उपयोग मात्र पूर्णपणे वेगवेगळे आहेत. थोडक्यात काय, तर आज आपण जे दिवे पाहिले ते सगळे वायू, दाब आणि वीज यांच्यातल्या एका अनोख्या ताळमेळावर काम करतात. आणि याच जुळणीमुळे आपल्याला प्रकाशाची इतकी विविधता अनुभवायला मिळते. ही सगळी माहिती मिळाल्यानंतर पुढच्या वेळी रस्त्यावरून जाताना दिव्यांच्या रंगांकडे आणि प्रकारांकडे नक्की लक्ष द्या. तोच रोजचा पिवळा, पांढरा
आणि रंगीबेरंगी प्रकाश आता एका नवीन दृष्टिकोनातून पाहता येईल, नाही का?